Hello everyone, welcome to our channel Access Academy, online platform, a way of entering or reaching a destination. विद्यार्थी मित्रांनो, आजचं सेक्शन पण खूप महत्त्वाचं आहे. मागील सेक्शनमध्ये किंवा मागच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी स्कॉलरशिप या परीक्षेबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगितलेली आहे. तसेच या सेक्शनमध्ये सुद्धा मी 5वी स्कॉलरशिपचा पेपर पहिला याचा अभ्यासक्रम मी तुम्हाला सांगणार आहे. बरोबर. आता या पेपर 1 मध्ये पेपर फर्स्ट मध्ये दोन विषय आहेत, मराठी आणि गणित. ओके. आणि तो विषय ते दोन्ही विषयाचा अभ्यासक्रम मी इथं बोर्डवरती मांडलेला आहे. म्हणजे कोणते घटक असणार आहेत तुम्हाला या पेपरसाठी त्याची मी थोडक्यात माहिती सांगणार आहे. ओके. आता याच्यामध्ये तुम्हाला बघा पेपर 1 मराठी आणि गणित. ओके. आता पहिला मराठी रीत आपण घेऊया. मराठीचे किती प्रश्न आहेत तर 25 प्रश्न आहेत आणि मार्क्स आहेत 50. आता त्याचा सुद्धा मी काय केलं घटक मांडलेले आहेत. याचे उपघटक पण भरपूर आहेत. म्हणजे नेमकं त्याच्यामध्ये काय असणार हे मी तुम्हाला सांगणार आहे. पण आता फक्त आपण काय बघूया, फक्त घटक बघूया. मी कोणते धडे आहेत ते पाहायचं आहे. आता याच्यामध्ये बघा मराठीमध्ये एकूण 4 घटक आहेत आणि ह्या 4 घटकावर तुम्हाला 25 प्रश्न 50 मार्कासाठी आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात येते का की इथं 4च घटक आणि मार्क्स 50. म्हणजे इथं तुम्हाला स्कोरिंग करायला चांगला चान्स आहे. ओके. आता ते पहिले घटक कोणते आहेत ते पाहूया. तर पहिला घटक बघा वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे. याचा अर्थ काय तर तुम्हाला याच्यामध्ये काय देतील तर एखादा उतारा देतील, एखादी बातमी देतील किंवा संवाद देतील आणि हे दिल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये प्रश्न देतील. ते वाचायचं आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. एवढंच करायचं. अगदी सोपं. म्हणजे तुम्हाला पुढे दिले आणि त्याच्यावरची प्रश्नांची उत्तरे द्यायची. हे झालं पहिल्या घटक मध्ये. आता दुसरा घटक बघा कार्यात्मक व्याकरण. इथं तुम्हाला पूर्ण व्याकरणावर प्रश्न विचारले. म्हणजे काय संकीर्ण असेल, शब्दांच्या जाती असेल, विरामचिन्हांचा वापर असेल, लिंग ओळखणे, वाक्याचा काळ ओळखणे, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. बघा लक्षात येत आहे. बघा थर्ड बघा काय आहे तर भाषेचा व्यवहारात उपयोग. आता तिसरा जो घटक आहे तो आहे भाषेचा व्यवहारात उपयोग. म्हणजे आपली ही भाषा आहे ती आपण व्यवहारामध्ये कशी वापरतो. म्हणजे याच्यावर कसे प्रश्न तर एखादी म्हण देतील तुम्हाला, अर्धवट म्हण देतील, त्याची पुढली म्हण तुम्ही पूर्ण करायची. एखादा वाक्यप्रचार देतील, त्याच्यावरती काही प्रश्न देतील. एखादा संवाद देतील, संवादावर आधारित प्रश्न देतील. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला या घटकामध्ये विचारले जातील. म्हणजे अतिशय सोपं आहे. इथंपर्यंत सोपं आहे. आता चौथा बघा काय आहे शब्द संपत्तीवरील प्रभुत्व. आता हा विषय खूप मोठा आहे. म्हणजे याच्यावरती भरपूर प्रश्न विचारले जातील. कारण शब्द संपत्तीवर प्रभुत्व इथं तुम्हाला सोपं आहे पण भरपूर कंटेन आहे. काय तर समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, नंतर तुम्हाला काय करायचं शब्द कोडी देतील, शब्द समूहाबद्दल एखादा शब्द लिहा असे प्रश्न विचारतील. म्हणजे इथं तुम्हाला काय जातील शब्द समानार्थी शब्द लिहा, विरोधार्थी शब्द लिहा, शब्द कोडे देतील, त्यातून उत्तर लिहा, असे प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातील. ओके. म्हणजे झालं एवढंच आहे. एवढेच तुम्हाला 25 प्रश्न 50 मार्क मिळवून देतील याच्यावर. ओके. इथं आपले काय होतात 25 प्रश्न मराठीचे पूर्ण होतात. आता 26वा प्रश्न कुठला तर तुमचा गणिताचा असतो. तिथून गणिताचा सिलेबस किंवा अभ्यासक्रम सुरू होतो किंवा प्रश्न सुरू होतात. आता गणितामध्ये पण बघा 26वा प्रश्नापासून म्हणजे किती प्रश्न 50 प्रश्न असणार आहेत आणि मार्क्स असणार आहेत 100. म्हणजे 100 मार्क्स मिळवण्यासाठी फक्त एवढे 7 घटक तुम्हाला करायचे आणि 7 घटक तुम्हाला काय मिळवून देणार हे तुमचे 100 मार्क्स तुम्हाला मिळवून देणार आहेत. ओके. आता हे 7 घटकांचा काय नेमकं कोणकोणते घटक आहेत, नेमका अभ्यासक्रम काय आहे ते आपण पाहूया. चला. तर पहिला घटक आहे संख्याज्ञान. पहिला कोणता घटक आहे संख्याज्ञान. आता याच्यावरती कसे प्रश्न तर सरळ सोपे संख्येवरती सगळे प्रश्न असणार आहेत. म्हणजे संख्या अक्षरात लिहा, अक्षरातली अंकात लिहा, रोमन संख्या चिन्हे अशावरती प्रश्न असणार आहेत. नंतर आपला सहमूळ संख्या, मूळ संख्या, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातील. बरोबर. विस्तारित रूप द्या. एखादी विस्तारित रूप मधला एखादा नंबर काढला जाईल आणि तिथलं तुम्हाला लिहायचं असतं. दर्शनी किंमत, स्थानिक किंमत अशा प्रश्न तुम्हाला या घटकावर विचारले जातील. म्हणजे संख्येवर आधारित सर्व प्रश्न इथं विचारले जातील. ओके. हा झाला पहिला. दुसरा बघा संख्यांवरील क्रिया. अतिशय सोपा पॉइंट आहे. जो 5वीचा गणित विषय आहे 5वीचा पुस्तकातला तो पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या ज्या क्रिया दिलेल्या आहेत गणिताच्या
त्याच क्रिया ह्या धड्यामध्ये दिलेल्या आहेत किंवा ह्या घटकामध्ये दिले आहेत, तेच आपल्याला सोडवायचं आहे. तिथे फक्त शाब्दिक उदाहरणे दिली जातील. अशा ह्या संख्यांवरील क्रिया या घटकामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, शाब्दिक उदाहरणे याच्यावरील आणि पदावली ह्या सुद्धा आपल्याला ह्या घटकामध्ये दिलेल्या आहेत, याच्यावरची उदाहरणे असणार आहेत. आणि त्याचबरोबर आपल्या वेगवेगळ्या कसोट्या, विभाज्यतेच्या कसोट्या, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला इथे विचारले जाते. ओके, हा झाला दुसरा घटक. ओके, आता तिसरा घटक बघा, अपूर्णांक. याच्यावरती कसले प्रश्न असणार आहेत? अपूर्णांकामध्ये समछेद अपूर्णांक, भिन्नछेद अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, वाचन कसं करायचं, लेखन कसं करायचं, बेरीज, वजाबाकी किंवा अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, अशा पद्धतीचे प्रश्न या अपूर्णांक या घटकावर तुम्हाला विचारले जातील. ओके, हा झाला तिसरा. आता चौथा बघा, चौथा जो घटक आहे तो आहे मापन, महत्व मापन. म्हणजे इथं काय होतं, मापन, महत्व मापन म्हणजे दशमान परिमाणे किंवा कालमापन, दिनदर्शिका, अशा नाणी, नोटा या घटकांवरती, उपघटकांवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तर आपण मापन याच्यामध्ये अशा पद्धतीची उदाहरणे पाहणार आहोत किंवा विचारले जातील. आता नेक्स्ट बघा, व्यावहारिक गणित. पाचवा आहे व्यावहारिक गणित. म्हणजे कसं, तर नफा तोटा अशी यांची सूत्रे वापरून सोडवायची गणित. नंतर शेकडेवारी आणि सरळ व्याज. म्हणजे हे व्यवहारातील गणित आहे, आपण हे व्यवहारामध्ये वापरतो. सरळ व्याजची सूत्र असेल, नफा तोटी सूत्र असेल, तर आपण काय करतो, अशी गणित आपण व्यवहारामध्ये वापरतो. अशी उदाहरणांचा समावेश या घटकामध्ये केलेला आहे, ह्या गणिताच्या अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे. ओके, आता नेक्स्ट बघा, भूमिती. इथं तुम्हाला भूमिती म्हणजे इथं भूमितीची ओळख थोडक्यात करून दिलेली आहे. काय, तर चौरस, आयत, त्रिकोण यांची परिमिती काढणे, नंतर क्षेत्रफळ काढणे, वर्तुळ, ही सगळी माहिती याच्यावरील उदाहरणे तुम्हाला इथं सोडवायची. त्याचबरोबर आणखी आपल्याला कोणाचे प्रकार याच्यावरची उदाहरणे सोडवायचे. त्रिकोणाचे प्रकार याच्यावरची सुद्धा उदाहरणे आपल्याला ह्या भूमिती याच्यामध्ये सोडवायचे. समांतर रेषा असेल, लंब रेषा असेल, अशा पद्धतीची उदाहरणे इथं आपल्याला सोडवायची आहे. ओके, म्हणजे इथं सुद्धा सोप्या पद्धतीने आपल्याला काय करायचे आहेत, गणित सोडवायची आहेत. आता शेवटचा पॉइंट आहे आपला घटक आहे आलेख, आणि तो दिला आहे चित्रालेख. शेवटचा घटक अतिशय सोपा आहे आणि तो आपल्याला 5वीच्या गणिताच्या पुस्तकामध्ये आहे. काय, तर आलेख म्हणजे चित्रालेख. आता आलेखावरून आलेख जो आहे, आलेखावरून आपल्याला काय करायचे, प्रश्नांची उत्तरे द्यायचे. आणि तो कुठला आलेख आहे, तर चित्रालेख आहे. म्हणजे तुम्हाला चित्र दिली जातात, त्या एका चित्राची किंमत दिली जाते, प्रमाण दिलं जातं आणि त्याच्यावरून तुम्हाला खाली प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. अशा पद्धतीनं 7 घटक आहेत. ह्या 7 घटकांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि हे 7 घटक आपल्याला 100 मार्क्स मिळवून देणार आहेत, 100 गुण मिळवून देणार आहेत. ओके, आणखी बघा, अशा पद्धतीने आपण अभ्यास केला म्हणजे काय, वेगळं काही नाही. मराठी काय आहे, खूप कमी आहे. मराठीचा सिलेबस किंवा अभ्यासक्रम खूप कमी आहे. गणिताचा 7 हे जे घटक आहेत, यातील काही घटक तुम्हाला 5वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहेत. म्हणजे तुमचा दोन्ही अभ्यास होणार आहे. म्हणजे स्कॉलरशिपचा अभ्यास सुद्धा होणार आहे आणि तुमचा रेग्युलरचा अभ्यास सुद्धा होणार आहे. अशा पद्धतीनं आपण काय करतोय, पेपर 1चा मराठी आणि गणित याचा अभ्यासक्रमाचा हा व्हिडिओ आज आपण शेअर केलेला आहे. ओके बालमित्रांनो, त्याचबरोबर आपले असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून आमचे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. थँक्यू.